सकाळीच लय कठीण अभ्यास करू लागलो गड्या 11वीत होणं जरा मन लावून अभ्यास करायला लागला आणि मनातच लागला बॉल कोण आणला गड्या मग घरातले विचार केलं मग ध्यानाला मॅच आणला जत्रुजून कोणासाठी दाखवतो तुम्हाला जरासा खेळून तर घेऊ द्या ना मी दाखवतो या भाषासाठी आणला मी बॉल बघत झाले असं होतं आणि इकडे सगळं शिपलं फक्त 2-3 आंबे सोडून एक त्यो आणि एक ख्यो निळ्या बारका होता चला म्हणलं द्यायला लावूया एक बकेट होती त्यात सगळं गांजर गवत आलतं बघू शकता मला तर माती आहे का नाही जराशी बघलेलं आहे जरा माती मग काय गेलो आपल्या कॅम्पसमध्ये टाकलं सगळं सामान घेतली तारपत्री गिरपत्री आणि जसंच तणकडून उपटा गेलो तसं डायरेक्ट मातीचा गोळा झाला बकेट बी फुटकी काय करा मग तणकड उपटून माती घेतली सगळं ऐकलं आपली आणली हातीयार दना दगे माती खांदून घेतली आणि एक खोरं त्याच्यात टाकलं खालून रेती आणि मग टाकली वरून आपली काळी माती तिचा सगळी मिक्स करून घ्यायची म्हणजे चांगलं येते आणि हा बकेट छत्रपाटाचं काम नाही की आधी ती फुटेल होती तुम्हाला दाखवलं मी म्हणजे कसं पाणी जाय सोपं मग ढेकळं मिकळं सगळे मुरून घेतले तर पाणी टाकलं लागेल ना म्हणजे कसं पाणी टाकलं जर आंब्याला चांगली जीवन येते मग मकावर पाणी टाकलं ना हा घेतला आंबा ढर लगे कोयवरीच होती म्हणून सोपा गेला उठताय म्हणलं मुळी गी तुटली तर नाही पण नाही मुळी तुटली नाही घेतला लगे शेजारच्या घरातून उचलून लगे प्रमाणे त्याच्या घरात मी आंबा मांडून दिला एक पुण्य केलं गड्या पाप नाही पण पुण्य नक्की केला आज मी हा आंबा गिंबा आपल्याला लगे मस्त लावून घेऊया चौकून द्यायचे जितकी माती पुरल तितकी माती दाबून गिबून लगे ओके करूया आणि वरून जराशी लस पतलं पान झालं तर जरा जास्त कोडी माती राहूया आणि आपला आंबा इथेच लागले